नमस्कार, मी निलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओजमध्ये आपले सहर्ष स्वागत. आणि तंत्रज्ञान भाग 2, इयत्ता 10वी, पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. The surrounding environment is the basic erudite master to teach us the fundamental laws of nature and the basics of living. पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन विषयक निष्पत्ती, पर्यावरण संवर्धन व त्या संदर्भात असलेले विविध नियम समजून घेतात. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घेतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरण व परिसंस्था यातील संबंध काय आहे, पर्यावरण व संवर्धन म्हणजे काय, या पर्यावरण संवर्धनाची गरज आणि पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यातील संबंध या विषयावर माहिती घेणार आहोत. परिसंस्था, इकोसिस्टीम. या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, सम लिव्हिंग थिंग्स आर देअर अँड सम नॉन लिव्हिंग थिंग्स आर देअर. जैविक आणि अजैविक घटक आहेत. वनस्पती, प्राणी, animal, plants, these are living factors, means biotic factors, and non-living means ajaivic, abiotic factors, that is soil, air, sunlight, these are all abiotic factors. The sajiv means living things, त्यांच्या अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात एक परस्पर संबंध असतो. वनस्पतींना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची, मातीची, पाण्याची आवश्यकता असते. प्राण्यांना या वनस्पतींची आवश्यकता असते. म्हणजेच पर्यावरणामध्ये असलेले सजीव आणि इतर घटक यांच्यामध्ये एक परस्पर संबंध असतो आणि या अन्योन्य संबंधातून जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्याला परिसंस्था असे म्हणतात. या परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे. हवा, पाणी, माती, जमीन, खडक हे जसे घटक महत्त्वाचे आहेत, तसेच वनस्पती, प्राणी हे सुद्धा घटक तितकेच महत्त्वाचे आहे. एवढंच कशाला, अगदी सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम, these are living things, so these are also very very important. ते कसे ते आपण आता बघणार आहोत. तर परिसंस्थेतील घटकांमध्ये ही आंतरक्रिया होत असते. बघा, जैविक घटक आहेत म्हणजेच वनस्पती आणि प्राणी. वनस्पती आणि प्राणी हे जैविक घटक इतर अजैविक घटकांच्या सहाय्याने आपलं अन्न मिळवत असतात. आता काय होतंय यामध्ये बघा, तर वनस्पती या उत्पादक आहेत. नॅचरली दे आर बायोटिक फॅक्टर्स. जैविक घटक आहेत, तर या वनस्पती माती, सूर्यप्रकाश, पाणी, हवा या अजैविक घटकांच्या सहाय्याने, बघा या ठिकाणी हे सगळे अजैविक घटक आहेत जी पोषक द्रव्ये वनस्पतींना मिळतात. त्याचबरोबर सौर ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी, मातीमधली खनिजे यापासून प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पतींनी तयार केलेलं अन्न खाऊन ससा, हरिण यासारखे प्राणी आपलं अन्न ग्रहण करतात. या प्राण्यांवर अवलंबून असणारे वाघ, सिंह, कोल्हा यासारखे प्राणी, हे प्राणी आणि या वनस्पती जेव्हा मृत पावतात त्यावेळेला त्यांच्या शरीराचं विघटन करण्याचं काम काही सूक्ष्मजीव करतात. हे बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, डिकंपोजर्स.
तर या प्राण्यांचं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीराचं विघटन करण्याचं महत्वाचं काम या सूक्ष्मजीवांमार्फत केलं जातं आणि या सूक्ष्मजीवांनी विघटन केल्यानंतर जी काही खनिज आहेत ती खनिज मातीमध्ये मिसळतात आणि पुन्हा ती वनस्पतींना मातीतून प्राप्त होतात. त्याचबरोबर नत्र म्हणजे नायट्रोजन युक्त काही पदार्थ ते हवेमध्ये जातात किंवा मातीमध्ये मिक्स होतात आणि उष्णता जी बाहेर पडते या सगळ्यामध्ये त्याचा सुद्धा पर्यावरणातील या घटकांना वनस्पतींना प्राण्यांना उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे या परिसंस्थेतील घटकांमध्ये एक प्रकारची आंतरक्रिया होत असते. सूक्ष्मजीव साफसफाईचं काम करतात तर वनस्पती सर्वांना अन्न पुरवण्याचं प्राथमिक घटक जैविक घटक म्हणून मदत करतात. अशा प्रकारे प्रत्येक सजीव एकमेकांना मदत करतो आणि त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असते. तर परिसंस्थेतून एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते आणि यालाच अन्न साखळी असे म्हणतात, फूड चेन. आता याच्यामध्ये उत्पादक म्हणजेच वनस्पती, या वनस्पती सूर्यप्रकाश, हवेतील कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि मातीमधील खनिज यापासून अन्न तयार करतात. उत्पादकांवर अवलंबून असणारे भक्षक म्हणजेच नाकतोडा, हरिण, फुलपाखरू, ससा यासारखे प्राणी हे झाले प्राथमिक भक्षक. यांच्यावर अवलंबून असणारे म्हणजेच नाकतोडा हे ज्यांचं अन्न आहे असे बेडूक, साप यासारखे प्राणी. बेडूक, साप खाऊन जगणारे, बेडूक नाकतोडा खाऊन जगणारे, साप आणि सापाला खाऊन जगणारे गरुड, गिधाड यासारखे प्राणी. आणि ज्या वेळेला हे मातीमध्ये मिक्स होतात त्यावेळेला काही सूक्ष्मजीव त्याचं विघटन करतात आणि पुन्हा हे अन्न काही खनिज मातीमध्ये मिक्स होतात. तर अशा प्रकारे उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायम आंतरक्रिया सुरू असते आणि या आंतरक्रियेमध्ये एक क्रम असतो आणि म्हणूनच याला अन्न साखळी असे म्हणतात. या ठिकाणी जर एक घटक यातला कमी झाला, समजा हा बेडूक कमी झाला, तर त्याचा परिणाम कोणावर होणार आहे? सापाच्या संख्येवर होणार आहे, कारण सापांना अन्न मिळणार नाही, त्यांची संख्या कमी होणार आहे. त्याचबरोबर बेडूक कमी झाले तर नाकतोड्यासारख्या प्राण्यांची कीटकांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे शेतीचं नुकसान होणार आहे. म्हणजे एक घटक जरी कमी झाला तरी पूर्ण या परिसंस्थेचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये बिघाड होणार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो आणि यांच्यामध्ये एक प्रकारची आंतरक्रिया सतत सुरू असते. तर ऊर्जेचा मनोरा. प्रत्येक सजीवाला ही अन्नाची गरज असते आणि अन्न साखळीत अन्न मिळविणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. यामध्ये उत्पादकांपासून ते सर्वोच्च उपभोक्त्यांपर्यंत अन्न ऊर्जेचे क्रमाने ऊर्जांतरण होत असते. सूर्य हा कोणत्याही परिसंस्थेचा एक महत्वाचा घटक आहे, कारण तो परिसंस्थेला ऊर्जा पुरवत असतो. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवरच वनस्पती आपलं अन्न तयार करू शकतात आणि वनस्पती या उत्पादक असल्यामुळे त्यांच्यापासूनच इतरांना अन्न मिळतं आणि अन्न ऊर्जेचे क्रमवार ऊर्जांतरण होत जाते. तर हे बघा, उत्पादक म्हणजेच वनस्पती, these are primary consumers, secondary consumers and tertiary consumers. तर हा आहे ऊर्जेचा मनोरा आणि यामध्ये प्रत्येकाच्या पोषण पातळ्या ह्या वेगवेगळ्या असतात. तर बघा, ऊर्जेचा मनोरा. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात. पोषण पातळी म्हणजेच अन्न प्राप्त करण्याचा स्तर होय. सर्व उत्पादकांची प्रथम पोषण पातळी तयार होते. शाकाहारी प्राण्यांची द्वितीय
व प्रथम पातळीवरील मांसाहारी प्राण्यांची तृतीय पोषण पातळी तयार होते. एखादा सजीव अन्न साखळीत ठराविक पोषण पातळीवरच असतो असं नाही, तर त्या भक्षकांच्या अनेक पातळ्या असू शकतात. उदाहरणार्थ साप बघा, साप जेव्हा गवत खाणाऱ्या सशाला खातो व बेडूक जेव्हा साप खातो तेव्हा तो चौथ्या पोषण पातळीवर असतो. बघा काय आहे या ठिकाणी, साप तो ससा पण खातो आणि हा बेडूक जो आहे तो साप खातो. त्यामुळे साप कुठे गेला, हा चौथ्या पातळीवर गेला. या उदाहरणात बघा, गवत प्रथम पातळीवर, नाकतोडा द्वितीय, बेडूक तृतीय व साप चतुर्थ पातळीवर आपल्याला दिसून येत आहे. ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवती असलेल्या अनेक भौतिक, रासायनिक घटकांनी मिळून हे पर्यावरण बनते. पर्यावरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, नैसर्गिक पर्यावरण आणि मानव निर्मित पर्यावरण. आता पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये जी आंतरक्रिया चालते त्या आंतरसंबंधाचा अभ्यास एका विशिष्ट अशा शाखेमार्फत केला जातो आणि त्या शाखेला परिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी असे म्हणतात. कारण पर्यावरण मी सांगितलं ही अत्यंत व्यापक संज्ञा आहे आणि त्यामुळे त्याचा आंतरसंबंधाचा अभ्यास करणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. आणि इकॉलॉजी या शाखेमध्ये या जैविक व अजैविक घटकातील संबंध जो आहे त्याचा अभ्यास केला जातो. या ठिकाणी बघा, जैविक घटक आणि अजैविक घटक. जैविक घटक म्हणजेच वनस्पती आणि प्राणी, याच्यामध्ये उत्पादक आहेत प्रायमरी प्रोड्युसर्स, हर्बिओरस म्हणजेच शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, विघटक इत्यादी. तर अबायोटिक घटक म्हणजेच अजैविक घटकांमध्ये सूर्यप्रकाश, पाणी, तापमान, हवा, माती, खनिजे हे घटक येतात आणि यांच्यामध्ये जी आंतरक्रिया चालते त्याला परिस्थितिकी असं म्हटलं जातं. बघा, ब्लू वर्ड्स आर अबायोटिक फॅक्टर्स अँड रेड वर्ड्स आर बायोटिक फॅक्टर्स. So insects, plants, microorganisms, reptiles, mammals, birds, these are all biotic factors. So ecology, the scientific study of interaction between organisms and their environments, focusing on energy transfer. So ecology is a science of relationship. आणि या परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम असे म्हणतात. तर परिस्थितिकीचा म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी जे एकक वापरलं जातं त्याला परिसंस्था असं म्हणतात. तर परिसंस्था म्हणजेच काय, तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया होऊन हे सर्व जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला ती एक परिसंस्था बनते. या ठिकाणी बघा, या वेगवेगळ्या परिसंस्था मी तुम्हाला दाखवते. ही आहे समुद्राच्या तळाशी असलेली परिसंस्था म्हणजे समुद्राच्या पाण्यातील परिसंस्था. ही आहे नॉर्मली आपल्याला आढळणारी परिसंस्था म्हणजे जमिनीवर कशा प्रकारे वनस्पती अन्न तयार करतात आणि कशा प्रकारे या वनस्पतीवर जगणारे प्राणी, इतर शाकाहारी प्राण्यांवर जगणारे मांसाहारी प्राणी, ही परिसंस्था आहे. ही पण एक समुद्राच्या पाण्यामध्ये असलेली तळाशी असलेली परिसंस्था म्हणू आपण हिला. तर ही एखाद्या छोट्याशा तलावामध्ये असलेली परिसंस्था. तर अशा वेगवेगळ्या परिसंस्था आपल्याला आढळून येतात
भौगोलिक क्षेत्र ज्याप्रमाणे असेल त्यानुसार या परिसंस्थेतील जे घटक आहेत त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येऊन ती परिसंस्था बनते. हे बघा मरीन इकोसिस्टम. आता या पर्यावरणामध्ये ही जी संतुलन कायम राहणं आवश्यक असतं त्यासाठी ही विविध चक्र आणि या चक्रांमध्ये जे काही वायू बाहेर पडतात त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन टिकून राहण्यास मदत होते. तर कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी ही जी नैसर्गिक चक्र आहेत त्यांच्यामुळे सुद्धा पर्यावरणातील हे जे जैविक घटक आहेत किंवा अजैविक घटक आहेत त्यांच्यामधलं संतुलन कायम राहण्यास मदत होते. आता पर्यावरण संवर्धन, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता आपण पर्यावरण म्हणजे काय हे बघितलं, परंतु हे पर्यावरण जे आहे या पर्यावरणाचा समतोल आपण आज बघतो आहोत बिघडत चाललेला आहे. अगदी आताच आपण उदाहरण घेतलं कोविड-19. तुम्ही आता बघाल गेले 4-5 महिने सगळं जो आपलं निसर्ग आहे निसर्ग त्याच्याच चालीने चाललेला आहे. मात्र मानवाच्या काही ज्या रोजच्या दैनंदिन क्रिया आहेत त्याच्यामध्ये थोड्या त्या स्लो झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये थोडासा पॉज आलेला आहे, पॉज घेतलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणजेच काय झालेला आहे तर बघा पोल्युशन म्हणजे प्रदूषण जे आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन का आवश्यक आहे हे आता आपल्याला येत्या या 4-5 महिन्यात आढळून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व ही अशक्यप्राय गोष्ट आहे आणि निसर्ग ही ईश्वराने निर्माण केलेली एक अद्भुत गोष्ट आहे. या निसर्गामध्ये निसर्गतः अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर माणूस आणि इतर सजीव आपल्या पालन पोषणाकरिता करत असतात. तर पृथ्वीवर असणाऱ्या या सर्व घटकांचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो आणि म्हणूनच या नैसर्गिक पर्यावरणाचं संतुलन राखणं, त्याला कोणतीही इजा न पोहोचवणं किंबहुना त्याचं संरक्षण करणं हे आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. आपल्याला ही पृथ्वी ही कोणाकडून हक्काने मिळालेली नसून तर ती आपल्याला काय केली आहे उसनी मिळालेली आहे. प्रत्येक पिढीकडून उसनवार मिळालेली आहे आणि म्हणूनच जसं आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी साठवून ठेवतो म्हणजेच व्यक्तिशः आपण जे आपल्या घरासाठी करतो ते आपण आपल्या या पर्यावरणासाठी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात ही पर्यावरणाची ठेव आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सांभाळायची आहे. तर बघा हे पर्यावरण आज आपण उपभोगतो आहोत, हेच पर्यावरण उद्या आपल्या पुढच्या पिढीला जर उपभोगायचं असेल त्याला त्याचा लाभ मिळणं शक्य व्हावं असेल असं वाटत असेल तर आज या पर्यावरणाचं संवर्धन करणं हे प्रत्येकाची एक कर्तव्य आहे, एक गरज आहे आणि त्याची नितांत आवश्यकता आहे. तर मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून आपले जीवन सुसमृद्ध करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. बघा वाहतुकीसाठी रस्ते केले, राहण्यासाठी घरं बांधली, शेती मोठमोठे ब्रिज बांधले जेणेकरून दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, मोठमोठी धरणं बांधली. अशा अनेक घटकांची निर्मिती माणसाने या पर्यावरणामध्ये केली म्हणजेच नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले आणि त्यासाठी
माणसाला या नैसर्गिक पर्यावरणाचा म्हणजे झाडं तोडावी लागली, डोंगर तोडावे लागले आणि हे सर्व होत असताना या सर्व घटकांचा परिणाम पर्यावरणावर होताना आपल्याला दिसून येतो आणि त्यातूनच पर्यावरणीय समस्या आज आपल्याला निर्माण होताना दिसत आहे. तेव्हा इट्स नॉट युअर्स, नॉट माइन, इट्स अवर्स. लक्षात ठेवा, हे पर्यावरण हे इट्स नॉट युअर्स, नॉट माइन, इट्स अवर्स. सो प्रोटेक्ट युअर मदर हू नरिश यू. आणि आता आपण बघितलं की या पर्यावरणामध्ये हे जे बदल केले ते बदल केल्यामुळे काय झालंय तर सजीवांना अपायकारक आणि विषारी असे अनेक पदार्थ या ठिकाणी तयार होऊ लागलेले आहेत आणि ही प्रक्रिया म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण होय. आता या प्रदूषणाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक प्रदूषण आणि दुसरे अनैसर्गिक प्रदूषण म्हणजेच अर्थात मानवी प्रदूषण. तर हे प्रदूषण जे आहे हे प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम आणि हे प्रदूषण कोणकोणत्या प्रकारचे आहे याबाबत अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. थँक्यू.